संत गजानन महाराज यांच्या पालखी रथासाठी धनाजी गजेंद्र जगताप यांच्यातर्फे 500 रुपये देणगी आलेली आहे, धन्यवाद. शिवाजी कावळे यांच्यातर्फे 500 रुपये देणगी आलेली आहे, धन्यवाद. सुभाषराव कावळे याचा सत्कार ठेवलेला आहे. तत्पूर्वी आदरणीय डॉक्टर सोमनाथजी महाराज पाटील यांच्या आम्ही सहवासात आल्यापासून आमच्या गावामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर बदल झालेला आहे. कधी न निघणारी दिंडी आमच्या गावात मागील वर्षीपासून सुरू झाली. 97 ते 98 लोक आम्ही गेल्या वर्षी दिंडीमध्ये सहभागी झालो व या वर्षी जवळपास 80 ते 85 जण व माजलगावचे 25 महिलांचा ग्रुप एक ठिकाणी महाराजांच्या सानिध्यात येऊन आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. महाराजांनी आमच्या गावामध्ये धार्मिक वातावरण तयार व्हावं म्हणून आम्हाला जे काही भजनी मंडळासाठी लागणारं साहित्य ते साहित्य कसं मिळतं काय मिळतं याची आम्हाला मागील वर्षी पण कल्पना दिली, पण काही कागदोपत्री प्रोसेस असल्यामुळे ते आम्ही पूर्ण करू शकलो नव्हतो. पण या वर्षी मागील 15 दिवसापासून आम्ही ती कागदोपत्री जी प्रक्रिया होती ती प्रक्रिया काल आमची पूर्ण झाली व महाराज मी व आमचे काही सहकारी यांच्या माध्यमातून आपला पंढरपूरमधील जो गजानन महाराज संस्थान आहे त्या संस्थानाकडे आम्ही आमचे कागदपत्र घेऊन सादर केले. सांगायचं एवढंच आहे की काल म्हणजे त्या संस्थानाकडे जवळपास 430 दिंड्यांची नोंदणी झाली होती. 430 पैकी फक्त आज 40 दिंड्यांना साहित्य मिळालेलं आहे व काल ज्यावेळेस आम्ही नोंदणी केली 2 नंबरला सोमनाथाडीची दिंडी आलेली आहे. 2 नंबरला आज आपल्याला श्री संत गजानन महाराजांच्या आशीर्वादाने महाराजांच्या कृपेने आम्हाला त्या साहित्य मिळालेलं आहे. सांगायला खूप आनंद होत आहे कारण की पैसे देऊन तर काही मिळतं जगामध्ये, पण महाराजांच्या सानिध्यात येऊन आम्हाला आज हे साहित्य मिळालेलं आहे याचा आम्हाला खूप अभिमान आहे. म्हणून या ठिकाणी त्यांच्या गावातर्फे छोटासा सत्कार होईल. साहित्यामध्ये मृदंग, विना, दहाटा, महिलांसाठी पीस सुद्धा आलेले आहे व ग्रंथ संत गजानन महाराजांचा ग्रंथ व भागवत ज्ञानेश्वरी भागवत ग्रंथ तुकाराम महाराज ग्रंथ हे आम्हाला साहित्य संत गजानन महाराजांचा आशीर्वाद म्हणून मिळालेला आहे. आज भरपूर आपण ज्यावेळेस तिथे गेलतो तर त्यावेळेस आपल्या दिंडी एवढे माणसं त्या ठिकाणी आज आले नव्हती. कोणाचे 5 माणसं, कोणाचे 10 माणसं, कोणाचे 20 माणसं अशा स्वरूपात त्या ठिकाणी होते, पण आपले 120+ माणसं होते त्या ठिकाणी. ते माणसांचा महाराजाला फोन झाला, खूप गाजत वाजत आपली दिंडी त्या ठिकाणी गेली व खूप आनंदामध्ये आनंदी वातावरणामध्ये त्यांनी आपल्याला साहित्य व महाप्रसाद सुद्धा आपल्याला दिलेला आहे. जर आपल्या गावातले बऱ्याच जणांचे कोणाला फोन आलेला असतील, महाराजांच्या आशीर्वादानं आपल्याला साहित्य मिळालं. महाराजांच्या आशीर्वादानं 2 महिन्यात जे आपल्या गावाला पाऊस पडला नव्हता त्या भरपूर पाऊस पडलेला आहे आपल्या गावाला. हा महाराज आपल्या पाठीमागे आहे, महाराज श्री महाराज आपल्या पाठीमागे आहे हे आपल्याला साक्ष मिळालेलं आहे. त्यामुळे या ठिकाणी महाराजांचा आईसाहेबांचा व त्यांच्या दाम्पत्याचा या ठिकाणी छोटासा सत्कार आहे. तर या सत्काराचं आयोजन बंडू काका शिंदे यांनी केलेलं आहे. तर मी बंडू काकाला व त्यांच्या सौभाग्यवती यांना विनंती करतो की त्यांनी महाराज व आईसाहेबांचा या ठिकाणी सत्कार करावा. तुकाराम गजानन महाराज की जय. डॉक्टर